एपिडर्मिडल लेयर ही मुख्य जागा आहे जिथे टेस्टिस गादीप्रमाणे एपिडर्मिसला जोडलेले असतात. एपिडर्मिसवर काही गाठ असल्यास त्याला एपिडर्मिडल सिस्ट म्हणतात. नमस्कार, माझे नाव हिमांशु देवगन आहे. आज या व्हिडिओमध्ये मी रुग्णाच्या एका प्रश्नाचे उत्तर देणार आहे. प्रश्न असा आहे की मला माझ्या ओव्हरीजच्या बाहेर एक प्रकारचा लठ्ठपणा जाणवतो. काय समस्या आहे? मला अजून काही वेदना जाणवलेल्या नाही, पण काही रुग्णांना वेदना असू शकतात. तर आज आपण एपिडर्मिडल सिस्टविषयी बोलणार आहोत. म्हणून सर्वप्रथम एपिडर्मिडल सिस्ट कुठे आहे हे समजून घ्या. ते मी तुम्हाला दृश्यात्मकपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. जसे हे आपले अंडकोश आहेत. यामागे एक थर असतो ज्याला आपण एपिडर्मिडल थर म्हणतो. एपिडर्मिडल थर वृषणांना सर्व पोषण पुरवतो. येथून शुक्राणू एपिडर्मिडल थरातून जातात. तर हे आहे जिथे आपली ट्रान्झिट कार्य करते. यामुळे अंडकोशांना पोषण आणि रक्ताला ऑक्सिजन मिळते. पोषण, झिंक, प्रोटीन सर्व क्रियांसाठी इथूनच सर्व काही मिळते आणि इथूनच ते परत येते. जसे शुक्राणू परत येतात, इथून तुमच्या शुक्रवाहिनी नाळही जोडली जाते. इथून आपल्या शिराही जोडल्या जातात. इथून सर्व काही जोडले जाते. हे थेट अंडकोशांशी जोडले जात नाही आणि इथून मांसपेशींची आसक्ती निर्माण होते. तर मुळात एपिडर्मिडल थर हे मुख्य ठिकाण आहे. हे एपिडर्मिडल लेयरसारखे आहे ज्यावर आपले टेस्टिस जोडलेले आहेत आणि त्यावर गाठ असेल तर आपण त्याला एपिडर्मिडल सिस्ट म्हणतो. सिस्ट म्हणजे द्रव्यांचा संग्रह किंवा आपल्या गोष्टींचा संग्रह. जसे की जर मी सिस्टबद्दल बोलत असेल तर वस्तुमानाचा संग्रह असू शकतो. तर मुळात जर तुम्हाला एपिडर्मिडल सिस्ट असेल किंवा तुम्ही त्याची चाचणी करून शोधून काढली असेल तर मुख्य म्हणजे ते जसं आहे तसं सोडलं जातं. जोपर्यंत तो साधा सिस्ट आहे तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही. जर तो ट्यूमरस सिस्ट किंवा घातक सिस्ट असेल तर तो कर्करोग असू शकतो. पण जोपर्यंत तो साधा सिस्ट आहे तोपर्यंत त्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही. आता काय होते की त्या क्षणी आपल्याला काहीही जाणवत नाही, पण जेव्हा आपण त्याला स्पर्श करतो तेव्हा ती जागा थोडी सुजलेली असल्याचं आपल्याला जाणवतं. तिथं थोडं गाठ असल्यासारखं वाटतं. असं तुम्हाला जाणवतं. आता हे जाणवणं वाईट आहे की चांगलं आहे? सर्वप्रथम वृषणाशी कोणतीही समस्या नाही. अंडकोशात कोणतीही लक्षणे दिसत नाही. तर ही वाईट गोष्ट नाही आणि चांगली गोष्टही नाही. भविष्यात मोठी समस्या निर्माण होईल असे मी म्हणत नाही. हे सामान्य आहे. हे फक्त एक साधा सिस्ट आहे. आणि जर तो सिस्ट तुम्हाला वेदना देत असेल, त्याला स्पर्श करताना तुम्हाला वेदना होत असतील तर त्याबद्दल आजूबाजूच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि आपल्याला वाटत असेल तर आपण एक सामान्य अल्ट्रासाउंड स्कॅन करून घेऊ शकता ज्यात त्याची स्पष्टता होईल. जर ते स्पष्ट असेल आणि साधी सिस्ट तयार झाली असेल तर तुम्हाला वेदना जाणवत नसेल तर त्यात काही समस्या नाही. जर तुमची शुक्राणूंची संख्या कमी असेल, कारण सिस्ट अशा ठिकाणी असेल जिथे स्पर्मॅटिक कॉर्डला अडथळा येतो किंवा ज्या ट्यूब्समध्ये शुक्राणू तयार होतात त्या नलिकांना अडथळा येतो. जर शुक्राणूंची संख्या कमी असेल तर सामान्य उपचार केले जाऊ शकतात. आपण ते होमिओपॅथ किंवा आयुर्वेदिक डॉक्टराकडून घेऊ शकता. तो साधा सिस्ट तुझा सिस्ट संपतो. यासाठी तुम्हाला शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. तर सोप्या भाषेत, जर आपल्याला सिस्ट जाणवत असेल तर स्कॅन करून घ्या. जर सिस्ट इतर कोणत्याही समस्येमुळे आला असेल, ते म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होती आणि नंतर तुम्हाला सिस्ट आढळला असेल तर त्याचे उपचार घ्या. एक सोपी गोष्ट आणि त्याचे उपचार सुद्धा उपलब्ध आहेत आपल्या होमिओपॅथीमध्ये तसेच आयुर्वेदात. यासोबतच तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता. तुम्ही माझ्या संघाशी बोलू शकता. आम्ही तुम्हाला योग्य समाधान देऊ शकतो.